पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका 36 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर परभणी शहरासह जिल्हाभरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेला 11 दिवस उलटूनही प्रशासनानं कोणतीच कारवाई न केल्यानं आता पीडित कुटुंब 12 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे। ही घटना आहे माणुसकीला कायम फासणारी। पोलिसांच्या खाकीला दाग लावणारी। 26 डिसेंबर रोजी शहरातील मेहराजनगर येथे राहणारा शमशेर खान या 36 वर्षीय युवकाला शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यानं चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलं होतं। शमशेर हा नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असून त्यांना शमशेर पाहिजे होतं। मात्र नानलपेठचे भ्रष्ट पोलीस निरीक्षक M.A. रऊफ यांनी या युवकास पैशाची मागणी करत बेदम मारहाण केली। या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला असा आरोप मृतच्या कुटुंबांनी केलात। आरोप काहीही असो, कारवाई काहीही होणार, मात्र हे चेहरे पहा। शमशेरच्या कुटुंबातील हे 3 लहान मुले अनाथ झाली आहेत। हे आहे शमशेरचे वडील, वयाची 70 ओलांडली, आणि ही आहे शमशेरची आई। यांना आपल्या मुलाच्या मृत्यूचं दुःख तर आहेच, त्याचबरोबर आरोपींवर कठोर कारवाई व्हावी असा त्यांचा आक्रोश आहे। मुझे मेरे भाई के मौत का इंसाफ चाहिए। मैं आप लोगों से गुजारिश करता हूं कि आने वाले 13 तारीख को अगर कोई एसपी मैडम ने अगर कोई कार्रवाई नहीं की, जो हमें वादा किया था 2 दिन में कुछ कार्रवाई करेंगे, उस पर अभी तक कोई अमल नहीं किया। लेकिन अगर इस 13 तारीख तक उस पर कुछ अगर एक्शन नहीं लिया उन्होंने तो हम सब वहाँ पर एसपी मैडम के एसपी ऑफिस में उपोषण पे बैठेंगे। 25 दिसंबर 2016 को शमशेर खान को पुलिस की हिरासत में जालिमाना तौर पर जो कत्ल किया गया, उसके सिलसिले में आज हम पूरी की पूरी आवाम से, खुसूसन हमारे ज़िला परभनी की आवाम से, हिंदू मुस्लिम भाइयों से इस बात की फरियाद करते हैं कि शमशेर खान को इंसाफ दिलाने के लिए हर व्यक्ति, हर शख्स अपनी ताकत के एतबार से आगे आए। या घटनेला 11 दिवस उलटूनही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्यानं या कुटुंबांनी 13 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला। या उपोषणात पाण्याचा एक थेंबही न घेण्याचा निर्धार या कुटुंबियांनी घेतला। मेरे अब्बू की पुलिस कस्टडी में मौत को आज 10 दिन हो गए, लेकिन एसपी मैडम ने ये कहा था कि हम 2 दिन में इन पर कार्रवाई करेंगे, लेकिन एसपी मैडम ने अभी तक कोई कार्रवाई की नहीं। 13 जनवरी जुम्मा के दिन अगर कार्रवाई नहीं करें तो हम एसपी ऑफिस के सामने एक उपोषण करेंगे और हम एक घूंट भी पानी का नहीं पिएंगे। झालेल्या या घटनेनंतर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्या हेतुपोटी पोलिसांना हातमिळवणी करत या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला। मात्र शहरातील सज्जुलाला मित्रमंडळानं या प्रकरणाला धारेवर धरलं आणि त्यांना यशही आलं। त्यामुळे पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी M.A. रऊफ यांना 1 महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं। तर या प्रकरणाची गंभीरता पाहता पुढील तपास CID कडे देण्यात आला। ही बातमी व्हायरल होताच आता विविध क्षेत्रातील आणि राजकीय पक्षातील नेते या कुटुंबासोबत उभे राहिल्यात। ते मागे मी एक टीव्हीवर न्यूज पाहिली आणि मला समजलं की शमशेर खान म्हणून एक मुलगा आहे, त्या मुलाला जो पोलिसांनी उचलून नेला आणि डायरेक्ट कुठलाही गुन्हा नसताना त्यांना जो नेऊन जी मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये तो मुलगा मला असं वाटतं की पोलीस स्टेशनमध्येच ऑफ झालेला आहे आणि त्या दुःखात सहभागी होण्यासाठी पहिला मी आलो की या अशा घटना जर घडत असतील तर त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून माझी आज परभणीमध्ये मी इथे आपल्या यांच्या कुटुंबाला भेट द्यायचं पहिले ठरवलं आणि जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही
आणि त्याच्या हक्काच्या लढाईमध्ये आमची संघर्ष सेना त्यांच्याबरोबर राहील. हृदयाला हलवणाऱ्या या घटनेला 11 दिवस उलटूनही या संबंधित पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी खुलेआम दलालांच्या मार्फत या कुटुंबियांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता तरी झोपेचं सोंग सोडावं आणि या पीडित कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जनसामान्यातून जोर धरतीये. प्रतिनिधी अमर गालफाडे, NTV न्यूज, परभणी.